असला पाहिजे. दृष्टांत सांगतो ऐका. एक माता आपल्या लहान मुलाला घेऊन महाराज एका किराणा दुकानावर जाते आणि किराणा दुकानावर गेल्याच्या नंतर महाराज त्या दुकानदाराकडून आपले एक 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 सामानाची लिस्ट करते आणि एक एक सामान घेत राहते आणि आपल्या सोबत असणाऱ्या मुलाला महाराज तो दुकानदार काय म्हणतो, ए छोटू शाळेत जातोस की नाही? तो म्हटला हो जातो. कोणत्या वर्गात आहेस? 5वी मध्ये. परीक्षा झाली का? हो म्हटलं झाली परीक्षा. मग ते दुकानदार काय करतात महाराज, त्यांच्या दुकानात असणारे महाराज चॉकलेटच्या भरणीचे एक महाराज झाकण उघडतात आणि आजकाल लहान मुलांना ते चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, वेफर्स हे सगळं आवडणारे पदार्थ आहे. ज्यावेळेस महाराज ते दुकानदार त्या भरणीचं झाकण काढून महाराज त्याच्या पुढे समोर ठेवतात, त्यावेळेस महाराज तो लहान मुलगा महाराज त्या चॉकलेटला हात लावत नाही. ते दुकानदार दादा त्याला म्हणतात, अरे घे ना, तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने तुला जेवढे घ्यायचे तेवढे घे. पण महाराज तो मुलगा म्हणतो नाही, मी घेत नाही. ज्यावेळेस महाराज त्या आईने त्या मुलाला एक झपाटा टाकला आणि सांगितलं घेणार आहे, महाराज त्या मुलाला पर्याय नव्हता, त्याने घेतले नाही. शेवटी त्या दुकानदार दादाने काय केलं, स्वतःच्या मुठीने महाराज त्या भरणीमध्ये हात घातला आणि त्या मुलाच्या हातावर ते चॉकलेट ठेवले. विचार करा, त्या दुकानदार काकाची मूठ मोठी का त्या बाळाच्या हाताची मूठ मोठी? हो, बाळाच्या हाताची मूठ मोठी, त्या दुकानदार काकाच्या तसं विचार करा. मग महाराज तो मुलगा त्याच्या आईला म्हणायला, आई तुला एकदा पॉलिटिक्स कळालं नाही. मी जर माझ्या हातानं त्या बरणीमध्ये हात घातला असता, चॉकलेट घेतले असते, किती आले असते? 5 आले असते, 10 आले असते. परंतु मला माहित होतं ते दुकानदार काका त्यांच्या स्वतःच्या हाताने देणार आहे आणि त्यांचा हात म्हणजे त्यांच्या हातामध्ये जवळजवळ 20-25 चॉकलेट असते. म्हणजे विचार करा, त्या मुलानं न हात घालता की त्याला मला एवढी मोठी चॉकलेट मिळाली. तसं जीवन जरी आपलं असलं तरी मला संताचा अनुभव आपल्यासाठी महत्वाचा आहे. विठाला